नमस्कार, मी आले पारू सिरियलच्या सेटवर आणि पारू सिरियलचं शूट हे साखरपुड्याचं जे शूट आहे तर ते रात्रीपर्यंत चाललेलं, म्हणजे 12-1 पर्यंत चाललेलं. आणि तिथून पुढे आम्हाला राहायला एक जागा दिली सगळ्या आर्टिस्टला आणि ही मला रूम दिलेली आहे. इथं माझा सगळा पसारा ठेवलेला आहे आणि साडी वगैरे सगळं, म्हणजे इथं ह्या साईडला माझा सगळा पसारा ठेवलेला आहे. आणि ही रूम आम्हाला दिलेली आणि इथून आम्हाला कॉल टाईम उद्या सकाळी येणार आहे. जवळजवळ म्हणजे 10-11चा असेल कॉल टाईम. पण त्याच्या आधी आपण सगळं आवरून ठेवायचे आणि मी आता मस्त आराम करणार आहे, झोपणार आहे छानपैकी. आणि उद्याचे व्लॉग पण मी ह्या व्लॉगमध्ये म्हणजे ह्याच्यातच ॲड करेन. तर मी तुम्हाला माझं साहित्य दाखवते. ही माझी बॅग आहे. ह्या बॅगमध्ये माझं मेकअपचं साहित्य, परत साड्या, ड्रेस, नाईट ड्रेस वगैरे सगळं जे काय असतं ते असतं. ही माझी बॅग आहे. ह्या बॅगमध्ये माझं साड्या, ड्रेस, परत बऱ्याचशा वस्तू असतात. आता ही बॅग मी एखाद्या दिवशी तुम्हाला घरी असताना दाखवेन की माझ्या बॅगमध्ये काय काय असतं. हा स्कार्फ आहे जो थंडी वगैरे वाजत असेल तर. माझी पर्स, कंगवा वगैरे आहे, सगळं साहित्य माझंच असतं. आणि ह्याच्यात सगळी ज्वेलरी वगैरे असते. हा साबण जो आपण सेटवर वगैरे मी कोणाचं काहीच वापरत नाही. आणि याच्यात कोलगेट आणि ब्रश. आणि ती साडी नेसणार आहे मी आता. ह्याच्यात कसं कोलगेट ब्रश हे व्यवस्थित राहतं, त्याच्यामुळं मी हे यूज करत असते. छोटंसं कोलगेट आहे माझं संपलं की मग, कारण कसं शूट अचानक येतात ना, तर मग आपण रेडी राहायला पाहिजे, त्यासाठी मी हे सगळं असतं माझं. आता मी ब्रश करून घेते. आणि याच्यात साबण असला ना की कसं पाणी वगैरे त्याच्यात हे राहतं, म्हणजे पाण्याचा वगैरे काही विषय राहत नाही. हे असं जाळी असती आतून. हा साबण मग डव साबण माझा फेवरेट आहे, ते मी याच्यात हे करायचं. आणि हे कसं सेटवरती साबण वगैरे लागला, म्हणजे फेस वॉश वगैरे असतो, पण मला साबण जास्त आवडतं. मी माझं आता आवरून घेते, म्हणजे आंघोळ वगैरे ब्रश सगळं. आणि नंतर मग तुम्हाला परत रेडी झाल्यानंतर परत दाखवते. आंघोळ वगैरे झाली आणि मी केस बांधले, कारण आज हेअर ड्रायर नव्हता आणलेला. म्हणजे सेटवर हेअर ड्रायर होता पण इथं नव्हता. लाईट वगैरे बंद केलं, सगळं आवरायचं घेतलं, साडी नेसली मी. आणि केस सुकतच नव्हते, म्हणजे बराच वेळ सुकवण्याचा प्रयत्न केला पण केस काय सुकत नव्हते. फॅन लावला आणि सुकवले. म्हटलं आता सेटवर गेल्यावर हे करता येईल. पण हे बघा काजळ आणि डोळे कसे झालेत. मी काजळ कधी लावत नाही जास्त. आणि नंतर मग कानातलं वगैरे घातलं. म्हणजे ही साडी माझ्यासाठी सगळ्यात जास्त आवडीची आहे. ह्या साडीवरतीच मी म्हणजे माझ्या बड्डेची साडी आहे आणि ह्या साडीवरतीच मी बऱ्याचशा ऑडिशन वगैरे दिलेल्या आहे. जरा फॅन्सी लुक असला की कसं ऑडिशन द्यायच्या आधी म्हणजे मी माझी तयारी वगैरे सगळी व्यवस्थित केलेली असते. आणि फॅन्सी लुक जर दिसला तर एक आपल्यात एक आत्मविश्वास आणि आपण व्हिडिओ ऑडिशन देत असतो, त्याच्यामुळे आपलं सिलेक्शन पण होतं नाही का. म्हणजे आपण एक शेतातलं काम करणारी एक लेडीज आणि तीच फॅन्सी लुकमध्ये कशी दिसू शकते, तर तशा टाईपमध्ये मी माझा लुक वगैरे बनवत असते. ज्यावेळेस माझी शेतातली कामं नसतात आणि ऑडिशन मी द्यायला जाते तर त्यावेळेस असं वाटतच नाही की बाबा ह्या शेतात काम वगैरे करत असतील. आणि सगळं आवरलं. मग मी कपडे वगैरे घेतले, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून. कारण म्हटलं जर समजा आज जर शूट संपलं, म्हणजे मला सांगितलंच नव्हतं की तुमचं 2-3 दिवस कंटिन्यू शूट आहे. म्हणजे त्याच्या आधीचे 2-3 दिवस आणि नंतरचे मला वाटते 4 दिवस झाले. तर 4 दिवस मी राहायला तिकडेच होती. आणि मग कपडे वगैरे मी असं नेतच असते की एक्स्ट्राचे कपडे, ड्रेस नेते 2, नंतर साड्या असतात 1-2, बाकीचं सगळं साहित्य असतं. त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं माझं राहण्याचं.
कारण मला माहिती आहे की शूटमध्ये एक दिवस लेट होऊच शकतो, त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचं सामान नेत असते. मग आता इथं कसं म्हणजे महाबळेश्वरच्या शूटला कसं होतं, कपडे वगैरे आपल्याला लॉन्ड्री वगैरे होती, धुवून वगैरे यायचे, तसं इथं नव्हतं. इथं फक्त राहण्याची सोय होती. तर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि ठेवून दिल्या. म्हटलं की कसं आल्यानंतर कपडे वगैरे आपण धुवावेत. आणि मग सगळं आवरलं. माझे केस पहिल्यांदा सुकवायचं माझं सगळ्यात जास्त हे होतं. आणि टॉवेल मी आणला नव्हता कारण टॉवेलचं ओझं खूप होतं. मग तो जो व्हाईट स्कार्फ होता माझ्याकडं, तर त्यानंच मी माझे केस पुसले आणि सगळं मेकअपचं साहित्य वगैरे भरलं मी, लिपस्टिक वगैरे सगळं जे काय होतं ते. म्हणजे तिथं सगळं साहित्य असतं त्यांचं सेटवर, पण मी माझं पण नेत असते. कसं आपलं नेलं तर मग एक आपल्याला पण राहतं ना की बाबा हा ठीक आहे, एक्स्ट्राचं सामान असलेलं चांगलं असतं. आणि मग पटापट मी, आणि ही साडी मला आता परत डबल नेसायची. म्हणजे त्याच साडीवर कंटिन्यू 4 दिवस शूट चालू होतं आणि 4 दिवस एकच साडी नेसण्याचा इतका मला वैताग आलेला ना, बापरे. आणि हा दुसरा दिवस होता, मला वाटते दुसरा का तिसरा दिवस होता, दुसरा होता. तर अक्षरशः मी वैतागलेली की बाबा ही साडी नेसायची. मग इथून जायचं, सेटवर जायचं, सेटवर गेलं की ही साडी इस्त्रीला द्यायची. मग इस्त्रीवाला देतात, ती इस्त्री करून द्यायचे. मग मी खाली आली रूममध्ये की मग नेसायची साडी, मग मेकअप व्हायचा, तेच सगळं रुटीन. मग वैतागलेली मी खरं तर. म्हणजे एकच साडी नेसायची. आणि कसं सेटवर जरा डबल साड्या वेगवेगळ्या भेटल्या की कसं मजा येते ना. पण मीच नाही बरं का, म्हणजे जे सगळे सेटवरचे जे कलाकार आहेत ते 3-4 दिवस त्याच कपड्यांवर होते. म्हणजे घरी गेल्यानंतर चेंज करतात, सीन संपल्यानंतर चेंज करतात, पण सीन त्याच कपड्यावर होतं. कारण सीन बघितला तुम्ही, खूप मोठा सीन आहे जो की आदित्य आणि अहिल्यादेवींना समजतं की बाबा पारू ही आदित्यची बायको आहे. माझी तयारी झालेली आहे. मी छान मस्त कानातलं घातले, गळ्यातलं घातलेले, ह्याच्यावरतीच मॅचिंग सगळं केलेलं आहे. आणि मी आता इथून सेटवर जाणार आहे, मला गाडी येणार आहे न्यायला. आणि मग इथून सेटवर जाणार, मग तिथं चहा नाश्ता वगैरे जे काय असेल ते सेटवरच करणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण व्लॉग बघा, हा व्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटते व्लॉग ते पण नक्की सांगा. आणि पारू सिरियलमध्ये माझी ॲक्टिंग कशी वाटते आत्तापर्यंत ज्यांनी बघितलं असेल त्यांनी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फायनली सगळी बॅग वगैरे घेऊन मी खाली आली. म्हटलं खाली गाड्या येऊन थांबलेल्या आहेत. आणि इथं कसं होतं, जे बाकीचे आर्टिस्ट असतात ते प्रत्येकजण जात असतं नाही का, की बाबा चला, त्यांना कॉल आला की ते जात असतात. त्याच्यामुळे एकटे जातात. म्हणजे सगळ्या लेडीजसाठी सेपरेट गाड्या असतात आणि जेंट्ससाठी सेपरेट गाड्या असतात, दोघं एकत्र नसतात कधीच. आणि बाय चान्स एखादं वयस्कर वगैरे जर असतील तर त्यांना एखाद्या लेडीजच्या ह्याच्यात पाठवतात, पण शक्यतो सेपरेटच असतं. मॅडम सॉरी, मी कॉल केला पण तुमचा कॉल. मॅडमला मी भेटली, त्यांना सांगितलं की मी जाते आता सेटवर, कारण पहिली गाडी आलेली माझ्यासाठी. नंतर त्यांच्यासाठी म्हणजे पहिल्या दुसऱ्या ज्या हेअर आर्टिस्ट आहेत तर त्या गेलेल्या आणि ह्या दुसऱ्या मॅडम होत्या त्या इथं थांबलेल्या. त्यांना म्हटलं तुम्ही येणार आहे का नाही विचारलं, तर त्या बोलल्या की नाही तुम्ही म्हणजे तुमचं सीन आहेत ना तर तुम्हीच जावा, आम्हाला दुसरी गाडी आहे. म्हणजे त्यांना दुसरी गाडी असते आणि आर्टिस्टला दुसरी गाडी असते. मग मी रूममध्ये गेले, माझं सगळं बॅग वगैरे घेतल्या आणि म्हटलं जाऊन बाहेर थांबावं. मग खाली सगळं मी आवरून ठेवलेलं. म्हटलं की कसं गाडी आली की म्हणजे एकदा कॉल टाईम असला की ते टायमिंगला आधी सगळं आवरून बिरून ठेवलं, गाडी आली की लगेच जाता येतं ना. आणि हे बघा, इथं मला खरं तर अशा ठिकाणी राहायची खरं तर भीती वाटत असती, पण मी कंटिन्यू माझ्या मिस्टरांना व्हिडिओ कॉल वगैरे करत असती. सगळं आवरून मी खाली आले. ही गाडी आलेली मला न्यायला. आणि हे आहे जगदंब लॉजिंग आहे. तर इथं सगळेजण सेटवरचे सगळेजण म्हणजे अख्खं हे राहायलाच कलाकारांना दिलेलं आहे. आणि कलाकार आणि हेअर आर्टिस्ट वगैरे म्हणजे मेन कलाकार इथं नाहीत राहत. मेन कलाकार तिकडं साताराच्या इथं कुठलं तरी हे आहे, म्हणजे मला पण नाही माहीत, तिथं राहतात. आणि मला गाडी आली, मग मी एकटीच ह्या गाडीतून गेली, कारण कसं डायलॉग आर्टिस्ट म्हणून मी एकटीच होती आणि माझा सीन होता, त्याच्यामुळे सेटवर पोचली. अजून दुसरा पार्ट पण येणार आहे, त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.